नमस्कार मंडळी, चला आपण तयार झालो कारण आपल्याला जायचंय घोडकरला. घोडकर म्हणलं की कोंबडा आलाच, तुम्हाला तर माहितच आहे. घोडकरवर पोचल्या आमचं आपलं चिरमुरं फरसाना चालू झालं बघा. यांग काय थोडी म्हणता वय, प्रत्येकाला काय हुकील ते घालतात त्यात. चिरमुरं फरसाना बरोबर स्प्राईट थम्सअप ते तर लागतंय. इकडं आपलं कोंबडा शिजायला लागला बघा, कसा चरचरीत. कोंबडा शिजतोय तोपर्यंत म्हणलं आपलं चिरमुरं फरसाना ताव द्यायला लागतोय. त्याच्यात तिथं काय मिळेल ते टाकलंय बघा. फुटाणं वाटाणं शेंगदाणं चकल्या बिकल्या काय मिळेल ते टाकले त्यात. चव लागलं पाहिजे, बाकी विषय काय. इकडं आपला रस्सा तयार झाला बघा. रश्श्यामधलं सगळं मटण काढून चाललंय आपलं फोडणी मारायची. चुलीपाशी म्हणल्यावर आपण असतोय जो तिथं, बाकी काय विषय. रस्सा तर गरगरीत झालाय, दिसतोय तर चरचरीत. रश्श्यातलं सगळं मटण गाळून काढायचं चाललंय बघा. हुडकून एक फोड ठेवायचं नाही त्यात. चुलीचा सेटअप म्हणलं व्यवस्थित लावूया, पडलं तर पिक्चर होईल इथं मोठा. तर म्हणलं चुलीवर ठेवण्यापेक्षा आपलं खाली रक्षावरच ठेवूया डायरेक्ट. तर शिजलंय सगळं, फक्त आपलं तडका दिला पाहिजे बास, बाकी काय. आत्ती म्हणली आपलं तोपर्यंत निवदाचं नियोजन करूया. काय मसोबाचं निवेदन मसोबाला घोडेश्वर देवस्थानला आपलं निवद घेऊन चाललोय बघा आम्ही. देवाचं निवद तुम्हाला तर माहितच असेल. ते केलंय म्हणजे आमची आजी पडली होती हो, तेव्हा तेजस बोलला होता आजी नीट होऊ दे, मी घोडकरवर एक कोंबडा देतो. घोडेश्वर एक कडक देवस्थान आहे, मग बोललं की करा लागतंय. देव काय वासाचा धनी हो, हे सगळं आपणच करून खायचं. आलाय तर आता देवाचा आशीर्वाद घेऊन जावा. पडल्यावर पाय व्यवस्थित होते, पाय अर्पण करतो म्हणून सांगितलेलं बघा. लाकडी पाय देवाला अर्पण करायचा असतोय. पुन्हा कोणाला या घोडेश्वरच्या देवस्थानची हिस्ट्री माहितीये, जागृत देवस्थान आहे, कमेंट मध्ये नक्की सांगा. जर देवदर्शन झाल्यानंतर आपलं म्हणलं चला जाऊया. आता बघितलं तर आत्ती सांगाली आजीला परत बाई काय पडू नको, एकदा पडलीच तेवढं बास. पुरं आपलं सगळी जेवणाची वाट बघत बसल्यात. पत्रावळ बित्रावळ वाढून आपल्या सगळी तयारी जोरात झाली बघा. काय म्हणलं मटण काढा आता वाढायला. गरम गरम वापा कशा आल्यात बघा, त्याच्यावरून तुम्हाला कळतच असेल. मस्तपैकी लिंबू आपलं पिळायचं आणि करायचं सुरू. या जेवाय सगळी आपलं करतोच चालू. रश्श्याचा गोड घ्यायला लागतोय हो, खडकी कोंबड्याचा रस्सा एक नंबर. लहानी जरा घ्यायला लागतोयच. तुम्ही कुणी अशा पार्ट्या केल्यात नक्की कमेंट मध्ये सांगा. जीवन झाल्यावर सगळं आवरून बसल्यावर बघतोय तर काय 1996 आहे बघा जीप. गाडीकडे बघत होतो तोपर्यंत भावाला आईस्क्रीम घेऊन. मग काय उन्हाच्या तडाख्यात आईस्क्रीम खायला लागतंय. महेश कसा खातोय बघा आमचा, चाटून पुसून एकदम ओके मध्ये. शिवाय आमच्या भावाचा टेम्पो, ह्यातच सगळी गँग भरून घेऊन आलाय तो. आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर ह्यो वाघ आला आणि म्हणला अरे ह्याच्यावर चेरी का टाकली नाही तुम्हाला. म्हणला मी चेरी सकट आईस्क्रीम देतो तुम्हाला. हे म्हणू काय हे लाव चेरी लावून द्या. किती एकच आपल्याला एक दे. मागाच्या नेल्यात पोरांनी. हे काय हे ना हा 12 मर्दा आईस्क्रीम नेले चेरी चेरीसाठी बनत आली होती आमची लावून